एकलव्य आदिवासी परिषदेचे कोपरगावात एकलव्य स्मारक उभारण्यासाठी व आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन. दिनांक 24 जुलै रोजी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय मंगेशभाऊ अवताडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश उपाध्यक्ष किरणभाऊ गांगुर्डे यांच्या उपस्थितीत तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, पोलीस प्रशासन यांना बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यात 50,000हून जास्त आदिवासी समाज असून अद्याप गुरुवर्य एकलव्य यांचे स्मारक नसून ही सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक बाब आहे. तसेच येत्या 5 ऑगस्टपर्यंत जर एकलव्य स्मारकाला कोपरगाव शहरात जागा दिली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू. तसेच मंगेशभाऊ अवताडे हे स्थानिक आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे यांना देखील पत्रव्यवहार करण्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रांत माणिकराव आहेर यांनी आदिवासी समाजाला तात्काळ गाव पंचनाम्याच्या आधारे जातीचे दाखले तर तहसीलदार भोसले यांनी रेशन कार्ड, इतर योजना, खावटी सारख्या योजनांचे वाटप करावे. तसेच गट विकास अधिकारी यांनी आदिवासी बहुजन समाजातील वंचित असलेल्या समाज बांधवांना घरकुल तात्काळ देण्यात यावे. घरकुल बांधण्यासाठी जाणून बुजून अडवणूक करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करावी. आदिवासींना राहत्या जागेवरची गायरान पट्टे नावावर करावे, अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल असा इशाराही मंगेशभाऊ अवताडे यांनी दिला. तर आदिवासी समाज बांधवाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आवाहन मोतीराम निकम यांनी दिले. मोरवी, चास, मंजूर, हांडेवाडी, कारवाडी, धामोरी, सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव, थडी, देरडे, चांदवड, मनेगाव, पोहेगाव, पाथरे, डाऊच, वेळापूर, वडगाव, गांजेवाडी, मढी, करंजी येथील समाज बांधव एकलव्य आदिवासी परिषद, बहुजन टायगर फोर्सचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रमुख पदाधिकारी अरुण पवार, अमोल पवार, देवा लोखंडे, सागर गांगुर्डे, अविनाश कांबळे, तात्या कांबळे, दगडू भाऊ, वाल्मिक गायकवाड, भोला पवार, मच्छिंद्र माळी, कचरू मोरे, जयराम बेंडकुळे, इंद्रभान पवार, संजय गोधडे, गंगाराम बर्डे, सोमनाथ पगारे, अक्षय निर्मळ, जयदीप भालेराव, सोमा बर्डे, दत्तू सोनवणे, वसंत माळी, वामन सूर्यवंशी, नारायण आहेर, माऊली गांगुर्डे, खंडू बर्डे, अमोल थोरात इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदन हे एकलव्य आदिवासी परिषदेचे तालुका अध्यक्ष समीर माळी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. तर 5 ऑगस्ट रोजी आपल्या अस्मितेच्या प्रश्नासाठी सर्व आदिवासी बहुजन बांधवांनी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय येथे आंदोलनासाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकलव्य बहुजन टायगर फोर्सच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालय, तहसीलदार, त्यानंतर गट विकास अधिकारी, पोलीस स्टेशन, सीओ, मुख्य अधिकारी यांना या ठिकाणी आदिवासींच्या बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे. यामध्ये भरपूर गावातील जे काही ज्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे परंतु जाणून बुजून तिथले काही सरपंच असेल, काही ग्रामसेवक हे जाणून बुजून त्याला अडवणूक होत आहे परंतु यांना घरकुल होत नाही. अशांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अशा समाज बांधवांच्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की यांचं घरकुल या ठिकाणी होऊन करावं. याच्यामध्ये कारवाडी असेल, मोरवी भरपूर गाव आहे, त्याच्यामध्ये वेळापूर असेल, सगळेच गाव आहे. नाव घेणं या ठिकाणी योग्य नाही आहे. म्हणजे कोळेगाव आहे, मोरवीस आहे, चास आहे, हांडेवाडी आहे, कारवाडी आहे. तर यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो होतो. यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये आज एवढा 45-50 हजार लोकसंख्येने भिल्ल समाज, आदिवासी समाज या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी आदिवासींचं आद्य दैवत, कुलदैवत भगवान गुरुवर एकलव्य यांचा या ठिकाणी पुतळा दिसत नाही. ही शोकांतिका आहे. आज या देशाचे मूळ मालक आम्ही लोक आहोत, या देशाचे आम्ही मालक आम्ही आहे. आदिवासी म्हणजे या सृष्टीचा मूळ मालक आहे. पण या आदिवासींचं ज्या संघर्ष योद्ध्याने, ज्या क्रांतिकाराने लढाई केली, पण तंट्या बिल असत, नागोजी भांगरे असत, भगवान बिरसा मुंडा असत, भगवान गुरुवर एकलव्य आहे, शबरी माता असत, यांचं स्मारक या ठिकाणी पुढे काय दिसत नाही. आम्हाला नेमकं राजकारणाला आम्ही काय चालत नाही का काय? मग आम्ही मतांचं नेमकं राजकारण करता की काय? आमचे महापुरुष नको का काय? येत्या काळामध्ये भगवान एकलव्य यांचा पुतळा स्मारक या कोपरगाव तालुक्यावर जर केलं नाही तर याच्यामध्ये आम्ही 45-50 हजारांनी आदिवासी समाज आहे, बहुजन समाज आमच्या सोबत आहे, ओबीसी समाज सोबत आहे. कारण आम्ही छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत. आणि जर याच्या आमदाराला देखील इशारा आहे, आजी हा जर प्रश्न पूर्ण केला नाही तर याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत आम्ही सर्व या ठिकाणी लोकशाही मार्गाने या तहसील कार्यालयासमोर सगळं चूल बिल मांडून या ठिकाणी मोठं जनसंघ मग त्या आंदोलनामध्ये गाया बिया म्हशी सगळे पार कुत्रे मांजरं सगळे येतील आणि इथं आम्ही या ठिकाणी थांबू. मात्र तुमची जबाबदारी तहसीलची राहणार आहे. एवढं या ठिकाणी आज निवेदन देतो. जातीच्या दाखल्याच्या तहसीलदाराला जातीच्या दाखल्या संदर्भात रेशन कार्ड गावोगावी काम घ्या. तुम्ही अवैध धंद्याकडे तुमचं लक्ष आहे.
पण या आदिवासींकडे लक्ष नाही, यातल्या गरीब बहुजनांकडे लक्ष नाही. या ठिकाणी याचा देखील मी निषेध व्यक्त करतो. आणि जर येत्या काळामध्ये आदिवासींसाठी, बहुजनसाठी, आदिवासी समाजासाठी या ठिकाणी गावोगावी जर कॅम्प लावले नाही, जर घरात तुम्ही गावोगावी जा, महाराष्ट्र स्वाभिमानानंतर तुम्हाला तसं हे दिलेलं आहे, प्रोव्हिजन आहे, पण या ठिकाणी ते कार्यकर्ते या ठिकाणी हे शासकीय या ठिकाणी पाळत नाही. आता कसं पाळत नाही, तुम्ही तिथे या, नाही तर आम्ही इथं येऊ, एवढाच इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या निवेदनासाठी शेकडो आदिवासी बांधव या ठिकाणी आज महिला पावसा पाणी न बघता आम्ही या ठिकाणी आलो. निवेदन द्यायला 100-150 लोक आहे, पण आंदोलनाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवडणार नाही गर्दी, एवढंच मी ठिकाणी आज वक्तव्य करतो आणि ते थांबतो. जय एकलव्य, जय भीम, जय महाराष्ट्र.